माझा दादा खूप जोरात ओरडला की छकुली IPS झाली. की त्यावेळेस ना टीना दावी मॅम आर्ट्स फॅकल्टी मधून 22व्या वर्षी IAS झाल्या होत्या. मी म्हणायचे ना की टीना दावी मॅमने केलं मी पण करेल, तर म्हणायचे की टीना दावी एकच होऊ शकते. मग माझं तर मला टीना दावी नाही म्हणायचंय, मला माझी स्वतःची आयडेंटिटी तयार करायची आहे. म्हणून जेव्हा आपण आर्ट्स फॅकल्टीला जातो त्या फील्डकडे ना खरं तर बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट आहे. ज्याला काहीच येत नाही त्याने आर्ट्स करावं का? तुम्ही कुठल्या समीकरणात बसत नाहीत. 12th फेल मध्ये की पढ़ाई करना है, UPSC करना है तो बेस्ट जगह से करो, तर बेस्ट जगह दिल्ली असं वाटतं सगळ्यांना. पण मला स्वतःला असं वाटायचं की दिल्लीमध्ये मी सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. मला तो पायंडा पण मोडून काढायचा होता की दिल्लीला गेल्याशिवाय UPSC होऊ शकत नाही. माझा हा विचार कधी झाला नाही की मी पहिले MPSC करेन, ते झाल्यानंतर UPSC करेन. मी सुरुवात UPSC पासून केली होती. मी ठरवलं होतं हेच करेल, नाही तर मग आपण दुसऱ्या गोष्टींवरती वळूयात. कुठल्या ऑप्शनलला चांगले मार्क येतात हा ऑप्शनल विद्यार्थी सिलेक्ट करत असतात, कितपत योग्य आहे? डिस्क्रिप्टिव्ह हँडल करताना सगळ्यात महत्वाचं काय राहतं की पुस्तकी किडा आणि असा पोपटपंची नाही करायला पाहिजे. महत्वाचं असं असतं की प्रत्येक विषयावरती आपल्याला आपलं स्वतःचं ओपिनियन मांडता आलं पाहिजे. इकडे एकच गोष्ट रिपीटेटिव्हली वाचली तर जास्त रिझल्ट आहे, ना की पर्टिक्युलर गोष्ट 100 ठिकाणाहून वाचा. चुका करायच्या आहेत पण त्या रिपीट नाही झाल्या पाहिजे. त्याचं आहे की UPSC वरती एकतर्फे प्रेम करत राहायला लागतं. कधीतरी तिला तिच्या म्हणजे पाझर फुटतो आणि ती आपल्यावरती म्हणजे वरदान म्हणून आपल्याला लाभते. स्वतःच सगळ्या चुका करायला पाहिजे असं अजिबात नाहीये. दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिकता आलं पाहिजे. लोक कपाटामध्ये कपडे ठेवतात, मी पुस्तक ठेवायचे आणि कपडे बाहेर असायचे, तर मी त्यांना खूप जीव लावला होता, कारण ते अल्टिमेटली आपलं लाईफ घडवणार आहे. ज्यावेळेस कोविड अभ्यास तुम्ही सुरू केला आणि कोविड आला, भीती नाही वाटली आता संपलं? हो, पाय खेचणारे किंवा आपल्याला थोडं डिस्ट्रॅक्ट करणारे लोक होत. कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, औरों का वक्त होता है अपना तो दौर होगा म्हणून